नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे जवाहर माध्यमिक विद्यालय चांदा येथून श्री कलापुरे सर आपल्याला इयत्ता 6वीचे गणित या विषयाविषयी माहिती देत आहेत। या विषयामध्ये साधारणपणे आपल्याला भूमितीतील मूलभूत संबोध हा घटक आज पाहायचा आहे। आपली शाळा 15 जून 2020 सुरू झालेली आहे आणि कोरोनामुळे आपण सर्वजण घरी आहोत, तरी आपण आपला अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। विभाग पहिला, भूमितीतील मूलभूत संबोध, यामध्ये आपण बिंदू या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत आणि बिंदूविषयी माहिती पाहताना तुमच्यासमोर एक रांगोळी दिसते, त्या रांगोळीशी आपण चर्चा करणार आहोत। रांगोळी पूर्ण करा। रांगोळी पूर्ण करून झाल्यावर खालील प्रश्नाच्या मदतीने वर्गात चर्चा करा। रांगोळी काढण्यासाठी पृष्ठभाग कसा हवा, रांगोळी काढताना सुरुवात कशी केली, रांगोळी पूर्ण करण्यासाठी काय काय केले, रांगोळीत तुम्हाला कोणकोणते आकार दिसतात, स्कूटरवर किंवा हत्तीच्या पाठीवर रांगोळी काढता येईल का, कागदावर रांगोळी काढताना टिपके कशाने काढतात। पहा, रांगोळी काढण्यासाठी सपाट पृष्ठभाग हवा। रांगोळी काढताना सुरुवात बिंदूने केली आहे। रांगोळी काढण्यासाठी आडव्या आणि उभ्या अशा अंतरावरती म्हणजेच रेषेवरती समान अंतरावर बिंदू काढले आहेत। रांगोळीमध्ये चौकोन, आयत, त्रिकोण, रेषा, रेषाखंड असे आकार आपणास दिसत आहेत। स्कूटरवर किंवा हत्तीच्या पाठीवर रांगोळी काढता येणार नाही, कारण त्याचा पृष्ठभाग हा सपाट नाही। कागदावर रांगोळी काढताना पेन, पेन्सिल इत्यादी साहित्याचा आपण वापर करू शकतो। पार्ट 1, बेसिक कॉन्सेप्ट इन geometry. Complete the rangoli, then have a class discussion with the help of the following question. What kind of surface do you need for making a rangoli? How do you start making a rangoli? What did you do in order to complete the rangoli? Name of the different shapes you see in the rangoli. Would it be possible to make a rangoli on a scooter or on an elephant's back? When making a rangoli on paper, what do you use to make the dots? विद्यार्थी मित्रांनो, शब्दार्थ लिहून घ्या। बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री. बेसिक कॉन्सेप्ट्स इन जिओमेट्री, भूमितीतील मूलभूत संबोध। सरफेस, पृष्ठभाग। इन ऑर्डर, क्रमाने। इन ऑर्डर, क्रमाने। सरफेस, पृष्ठभाग। डिफरंट शेप्स, वेगवेगळे आकार। डॉट्स, ठिपके। डिफरंट शेप्स, वेगवेगळे आकार। डॉट्स, ठिपके। पॉइंट, बिंदू। टाइनी डॉट, छोटा ठिपका। सिंबल, SYMBOL, सिंबल, चिन्ह। अल्फाबेट, वर्णमाला। फिगर, आकृती। आकृती। अलॉन्ग साइड, बाजूला, शेजारी,
लाईन सेगमेंट, रेषाखंड, लाईन, रेषा, रुलर, फूटपट्टी. Now we are learn about points. A point is shown by a tiny dot. We can use a pen or a sharp pencil to make the dot. The dots in the rangoli are the symbols for points. A point can be given a name. Capital letters of the alphabet are used to name a point. The points P, point A and point T are shown in the figure alongside. आपण आज बिंदू या घटकाविषयी शिकणार आहोत. बिंदू लहानशा टिपक्याने दर्शवला जातो. पेन किंवा टोकदार पेन्सिलने कागदावर लहानसा टिपका काढता येतो. रांगोळीचे ठिपके ही बिंदूची प्रतीके आहेत. बिंदूला नाव देता येते. बिंदूचे नाव लिहिताना अक्षराचा वापर करतात. शेजारील आकृतीमध्ये बिंदू P, बिंदू A व बिंदू T हे दाखविले आहेत. या ठिकाणी पहा, तुम्हाला एक बिंदू दिसेल. या प्रकारचे अनेक बिंदू आपल्याला काढता येतील आणि एकासमोर एक असे बिंदू काढले की आपल्याला विविध आकृती मिळतात. या बिंदूंना बिंदू A, B, C, D असे नावे देता येतात. वाचन मात्र बिंदू A, बिंदू B, बिंदू C, बिंदू D असे करावे लागते. या ठिकाणी या आकृतीमध्ये P हा बिंदू घेतलेला आहे आणि त्याला नाव P दिलेलं आहे, म्हणून बिंदू P. बिंदू A, बिंदू T, पॉइंट P, पॉइंट A and पॉइंट T. या ठिकाणी मी दोन मुद्दाम चार्ट दिलेले आहेत तुम्हाला, इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये. ज्या मुलांचं सेमी इंग्लिश आहे त्यांनी इंग्लिश वाचून मराठीत अर्थ समजून घ्या, शब्दार्थ पण व्यवस्थित लिहा. Now we learn about line segment and lines. Take 2 points, point A and point B on a sheet of paper and join them using a ruler. We get the straight line AB. Can we extend this line further on the side of point B? On the side of point A, how far can we extend it? We can extend the line in both directions with the edges of the paper. If the paper is very big, the line can be very long too. How long would the line be on a playing field? Now write down new word: straight line,
सरळ रेषा, टू एक्सटेंड वाढविणे, टू एक्सटेंड वाढविणे, हाऊ फार किती लांब, बोथ डिरेक्शन्स दोन्ही बाजूने, एजेस कडा, पानाच्या कडा, एजेस कडा, रेषाखंड व रेषा, लाईन सेगमेंट अँड लाईन्स. कागदावर ए व बी असे दोन बिंदू घ्या व ते पट्टीच्या मदतीने जोडा. आपल्याला ए बी ही सरळ रेघ मिळते. ही रेघ बीच्या बाजूने पुढे वाढवता येईल का, एच्या बाजूने वाढवता येईल का, किती वाढवता येईल. ही रेघ जेवढा कागद आहे तेवढी दोन्ही दिशांना वाढवता येईल. कागद खूप मोठा असेल तर ती खूप मोठी करता येईल. पहा, या ठिकाणी बिंदू एक घेतलेला आहे. त्या बिंदूला ए नाव दिले. दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी बी बिंदू घेतलेला आहे, त्याला बी नाव दिले. आणि या बिंदूला जोडणारी रेषा या ठिकाणी काढली आहे. ही तुम्ही रुलरच्या म्हणजे पट्टीच्या साहाय्याने काढावयाची आहे. रेषा खंड ए बी. जर या रेषेला बाणाची टोके दाखविली तर तो रेषाखंड न राहता रेषा तयार होते. रेषा ए बी. जसे या प्रकारे रेषा ए बी. या ठिकाणी रेषा ए पासून बी पर्यंत आपणास दाखवता येईल व रेषाखंड म्हणजे रेषेचा तुकडा यापासून इथपर्यंत दाखवता येईल. आकृतीमध्ये या ठिकाणी हा ए बी पॉइंटने बनलेला भाग आहे. तो खंडित आहे म्हणून त्यास रेषाखंड म्हणतात. आणि या ठिकाणी बनलेला भाग हा रेषाच्या बिंदूने बनलेला आहे. बिंदूमुळे रेषा बनते. हे ए बीच्या दोन्ही बाजूला वाढवलेले आहे. ते अमर्याद वाढवता येते अगदी कागदाच्या कडा संपेपर्यंत. लेट्स इमॅजिन दॅट वी कॅन एक्सटेंड this line forever without any limits on both sides. To show this extend line on paper, we use arrowheads at both ends of the line. In mathematics,
When we say line, we mean straight line. The first line that we drew was only from point A to point B. It was a piece of a segment of the longer line. A line segment has 2 points showing its limits. They are called endpoints. We write line segment AB as sec AB in a short. A and B are its endpoints. A line is named using a small letter or by using any 2 points on the line. Line L has been shown alongside its name can be also be written as line PQ or line QP. विद्यार्थी मित्रांनो, आपण अशी कल्पना करू की ही रेख दोन्ही बाजूंना अमर्याद वाढवता येईल अशा आकृतीला रेषा म्हणतात. अशी रेषा कागदावर दाखवताना दोन्ही बाजूंना अमर्याद आहे हे बाणांनी दाखवतात. गणितात सरळ रेषा म्हणजे सरळ रेषा. गणितात रेषा म्हणजे सरळ रेषा. आपण काढलेली ही पहिली रेघ ए पासून बी पर्यंतच होती. ती रेघ या नव्या रेषेचा तुकडा म्हणजे रेषाखंड आहे. खंड म्हणजे तुकडा. रेषाखंडाला त्याच्या मर्यादा दाखवणारे दोन बिंदू असतात. त्यांना अंत्यबिंदू एंड पॉईंट्स म्हणतात. रेषाखंड ए बी हा थोडक्यात रेख ए बी असा लिहितात. ए व बी हे त्याचे अंत्यबिंदू आहेत. रेषा एका लहान इंग्रजी अक्षराने किंवा रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूच्या साहाय्याने दाखवली जाते. इथे रेषा यल दाखवलेली आहे. तिचे नाव रेषा पी क्यू किंवा रेषा क्यू पी देखील लिहिता येते. या ठिकाणी आपण जे नवीन शब्द आलेले आहेत ते लिहून घेऊया. टू इमॅजिन IMAGINE कल्पना करणे. लिमिट्स मर्यादा LIMITS. एरोहेड्स बाणाची टोके ARROWHEADS. सेगमेंट रेषाखंड SEGMENT. एंड पॉइंट्स अंत्यबिंदू. आणि पुढे आपल्याला किरण शिकायचं आहे ते नंतर पाहू.